नमस्कार. धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी ललित चव्हाण घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी. प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. तिरंगाच्या साक्षीने धुळे शहर दुमदुमले. महानगरपालिकेच्या बाईक रॅलीने हर घर तिरंगा अभियानाचा उत्साहात शुभारंभ. आमदार अनुप अग्रवाल यांच्या आरोपांची चौकशी करा. अक्कलपाडा जलवाहिनीवरील 2 व्हॉल्व तोडल्याच्या वक्तव्याची पोलीस अधीक्षकांकडे काँग्रेसची तक्रार. धरणातील अवैध वाळूसाठा प्रकरणात तक्रारदाराचा बदललेला जबाब आणि शासनाची दखल. महसूल प्रशासनाच्या अहवालाकडे लक्ष. राजस्थानमधील प्रोसेस सेंटर बंद झाल्यामुळे धुळ्यातील यंत्रमाग उद्योग संकटात. काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि धुळ्यात 3000 विद्यार्थिनींनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे. भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा उपक्रम. आता बातम्या विस्तारानं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेच्या वतीनं सोमवारी सायंकाळी हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालं. तिरंगाच्या साक्षीने निघालेल्या या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेत राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंगाविषयीचा अभिमान जागविण्याचा प्रभावी संदेश दिला. रॅलीच्या समारोप प्रसंगी महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी प्रत्येक नागरिकाने भारतीय ध्वजसंहितेचे पालन करून आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज फडकवावा असं आवाहन केलं. हर घर तिरंगा ही केवळ मोहीम नसून राष्ट्रभक्तीची सामूहिक अभिव्यक्ती असल्याचा संदेश महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिला. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, महिला आणि बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे तसेच अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारापासून रॅलीस प्रारंभ झाला. महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला. तिरंगी फुगे आकाशात झेपावताच आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांच्या गजरात वातावरण उत्साहाने भारावून गेली. रॅलीच्या अग्रभागी अग्निशमन दलाचे जवान विशेष बाईकसह गणवेशात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करताना देशभक्तीपर गीतांचा निनाद आणि तिरंग्याने सजलेल्या दुचाकींची भव्य मिरवणूक नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरली. मार्गातील विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. समारोपप्रसंगी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी महापौर मायादेवी परदेशी यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तिरंगा ध्वज इतिहास, फाळणीची भयावहता, वंदे मातरम निर्मिती या विषयावर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या रॅलीत उपायुक्त हेमंत निकम, सहाय्यक आयुक्त सोनाली दिवरे, नगरसेवक रुपेश नांद्रे, ओमप्रकाश खंडेलवाल, डॉक्टर सरफराज अन्सारी, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील यांच्यासह धुळे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ तसेच मोठ्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणारी ही तिरंगा बाईक रॅली धुळेकरांसाठी प्रेरणादायी ठरली असून हर घर तिरंगा अभियानाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. धुळे महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज महानगरपालिकेमार्फत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आजच्या ह्या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिकेचा सन्माननीय महापौर, माननीय उपमहापौर, सन्माननीय सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महानगरपालिकेचे सगळे अधिकारी आणि या शहरातले काही सन्माननीय नागरिकही सहभागी होते. हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने मी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना विनंती करेल की या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवा. तसेच या कालावधीमध्ये प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये आणि आपल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही याची सुद्धा या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी लक्षात आले.
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे जागतिक आदिवासी दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बसस्थानक परिसरात बिरसा मुंडा, भगवान एकलव्य, ख्वाजा नाईक आणि क्रांतिकारक तंट्याभील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. गावातील विविध क्षेत्रातील आजी माजी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले. यानंतर भगवान एकलव्य यांची पूर्णाकृती प्रतिमा फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बँड, ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांची आतषबाजी करत निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. बसस्थानकपासून सुरू झालेली मिरवणूक खंडेराव पाडा, आंबेडकर नगर, दामशेर पाडा, बाजारपेठ या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत भगवान एकलव्य फलकाजवळ पोहोचली. तेथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत गावातील भिल्ल समाज बांधवांसह महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि क्रांतिकारकांच्या कार्याचे स्मरण करत समाज बांधवांनी जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर भिल्ल, सामाजिक कार्यकर्ते यशवंत भिल्ल, प्रल्हाद भिल्ल यांनी विशेष परिश्रम घेतले. अक्कलपाडा धरणातून धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील 2 व्हॉल्व JCBच्या सहाय्याने तोडल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. या गंभीर आरोपाची तात्काळ चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणावी. आरोपात तथ्य असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आलोक रघुवंशी यांनी केली आहे. धुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या संदर्भात काँग्रेसचे आलोक रघुवंशी यांनी मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष दीपक पाटील, अभय पाटील, विनायक सोनवणे, कृष्णा ठाकूर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की अक्कलपाडा धरणातून धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ही हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाची सार्वजनिक मालमत्ता आहे. या जलवाहिनीवरील 2 व्हॉल्व JCBच्या सहाय्याने तोडल्याचा आरोप आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे. पोलीस प्रशासनाने या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या वक्तव्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून त्यांचा जबाब नोंदवावा. जलवाहिनीवरील 2 व्हॉल्व नेमके कधी, कशा पद्धतीने आणि कोणाच्या आदेशाने तोडण्यात आले याचा तपास करावा. कथित घटनेत वापरण्यात आलेल्या JCBचा शोध घेऊन त्याची मालकी असलेल्या व्यक्तीची आणि चालकाची चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जलवाहिनीचे नुकसान जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे तपासात निष्पत्त झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. जलवाहिनीच्या देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या विभागाची आणि संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे शहरातील काही भागात अनेक दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट करावी अशी मागणी आलोक रघुवंशी यांनी केली. सार्वजनिक जलवाहिनीचे नुकसान करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. दोषी व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असो, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे असे रघुवंशी यांनी निवेदन केले आहे. या शहराला 7 ते 8 दिवस पाणी यायला लागतात. विरोधात फक्त एकच काम, 7-8 दिवस होत आहे पाणी येत नाही का? अक्कलपाड्यावरनं जी आपली पाईपलाईन येते त्याचे 2 वॉल JCBने फोडले. JCBने कोणी फोडले? कारण की महिन्याभरापासून 1 दिवसाआड पाणी चालू होतं. विरोधकांना ते सहन झालं नाही आणि ते वॉल फोडले. त्याच्यामुळं परत 8-10 दिवस झाले पाणी नाहीये. आता हे आपल्याला माहित नाही आणि आपले पत्रकार बाजू छापत नाही. पाणी नाही, अरे पण पाणी का नाहीये? हे पासून जर 1 दिवसाआड पाणी येत होतं तर अचानक असं काय झालं का 8-9 दिवस पाणीला यायला वेळ लागायला लागला? कारण नाही का जनतेसमोर सत्य येऊ द्या. का काय झालं? पाणी का अचानक 8-9 दिवस झाले का बंद झालं हे जनतेला समजू द्या. आज पोलीस अधीक्षक साहेबांना धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेले आहे. काही दिवसांपूर्वी अक्कलपाडा धरणातून
मुख्य ही जलवाहिनी आहे, या जलवाहिनीवरील 2 वॉल हे काही विरोधकांनी JCBच्या साहाय्याने तोडले असं वक्तव्य धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार यांनी केले होते. आमची प्रशासनाला मागणी आहे की धुळे शहराचे जे आमदार आहेत हे प्रथम नागरिक आहेत धुळे शहराचे आज, यांनी केलेल्या वक्तव्याची आपण तत्काळ दखल घेतली पाहिजे व हे ज्या विरोधकांनी तोडले असतील तो कुठल्या जाती धर्माचा कुठल्या पक्षाचा असो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही आज मागणी साहेब पोलीस अधीक्षक साहेब यांना केलेली आहे. माझ्यासोबत सर्व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी. धन्यवाद. साक्री तालुक्यातील वाकी शिवारात घडलेल्या महिला हत्या प्रकरणाचा छडा पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला. शेतीच्या वादातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्या.